म्हणा बापरे असं सांगता दूध वाहत राहतात तुम्ही. थांबा, खरंच वातावरण भारी आहे, मला तर आनंद वाटतोय. आणि जर वातावरण असं असलं की मला सांगायला आवडतं की इतके भारी लोक आहेत, सहज बोलतोय तरी लोक हसले, एवढ्या प्रसन्नतेने कीर्तनात बसले की त्यांचा चेहरा बघूनच मला असं वाटतं की मी अजून काहीतरी बोलायला पाहिजे. हा, पण कसं आहे ना, कदाचित ती बसलेली मंडळी 95 तर 98%, जसं मायच्याकडे लेकरानं काकर मागितल्याच्या नंतर माय बरोबर भाकर देते, म्हणजे लेकराची भाषा मायला कळते, तसं 98% लोकांना कळलं असेल माझं कीर्तनातून म्हणणं काय आहे. हो, कळलंच असेल. जमाना आहेत त्यासले काही बी बोलेल पटी जा सामना महाराज मस्त बोलत बोल, ज्यासले किडा पाडणार चांगलं सांगेल बी किडा पाड टाकतस, बरोबर आहे की नाही. पण इथं बसणारा समाज सुज्ञ आणि सगळे असे टवटवीत आणि प्रफुल्लित चेहरे करून बसलेत, म्हणून मला आनंद वाटतोय. आणि आपले कीर्तन मा असं चित लागस, असा लोके राहणार अशा म्हणे माया बहिणी, आता म्हणा तरुण भाऊ, म्हणा काका बाबा, असा लोके राहणार का म्हणा कीर्तन मा बोलतं चित लागस. हा, सहज बोलणं तरी हसायला पाहिजे. हो, सहज बोल राहिनो तरी हशी राहणार. इथलं भारी वातावरण शे. नाही तर काही काही ठिकाणी आम्ही हसाडू ते हसतात नाही, रडाव ते रडतात नाही. मग आपल्या असं वाटत एकला पेटा का लई नको, दोर बी लई यायला पाहिजे होता. पण इथलं भारी वातावरण शाट आहे, सहज बोल राहिनो तरी सुद्धा लोक हशी राहणार. खरंच मायावन दादा हो, धन्यता द्यावी तेवढी थोडीशी. तुम्हाला हसणं म्हणजे मला स्फूर्ती देणं आहे, बरोबर आहे की नाही. खरं तर कीर्तन म्हणजे हसण्याचं साधन नाहीच आहे, हे मला पहिले मान्य करावं लागेल आणि तुम्हालाही सांगायला आवडेल. कीर्तन हे हसवण्याचं साधन नाही आहे. पण मी पहिले चिंतन बी मांडी केले. आपण जर चिंतन मांडू ना लोक असा दबता, हो तिने आवरी भाऊ, मग मला पक्क समजी गे आपलं वावर म्हणजे कांदाच नाही, दुसरा पिकेच ना, नांदमा काय पडू नको भाऊ, सरळ कांदा लावत जाईन, लगेच इकत जायचं, कांदा रोप तयार ठेवत जाय. एकदा माहिती पडी की ना उत्पन्न काय निघावशे असं. अरे रडवणारे तर गल्लीत गल्लीत आपल्या आजूबाजूला राहतात, रडवणारे दुःख देणारे. मला असं वाटलं की रवी किरण महाराज या माध्यमातून तू लोकांना थोडं हसवण्याचं काम कर, तेवढं समाधानी तरी होतील विचार. तुम्हाला सांगतो, जीवन जगत असताना एकदम आनंदीत जगायचं, दुःखमा काय जगानं. आणि मला पक्की गॅरंटी, मन कीर्तन मा जर बशी घ्यात ना, हा मन कीर्तन मा जर दिल खोलीन बशी घ्यात, मनाबद्दल जर द्वेष नाही राहणार, मनमा पक्की गॅरंटी इथला असाल भेटस ना. हो, तरुण भाऊसले काहीच सांगणार नाही, कारण असं सांगणं म्हणजे मन चुकीनं राही. म्हातारा बाबाजले सांगणार म्हणजे 60 ना पुढे येतच. मना कीर्तन मा दिल खोलीन आशिली ना 60 वर्षनी पुढला ज्या बी बाबा आहेत ना त्यासले गॅरंटी देईन सांगतस तुमले अटॅक यावं नाही. हा, कारण दिल खोलीन आशिली ना 6 महिना अटॅक येणारच नाही, आपली गॅरंटी. मग बाकीना बाबा म्हणतच होते का हो महाराज 6 महिन्यानं काम होई गे, पुढे काय करा ना, मला को बोलायला ना 50-60 बी द्यावा ना. जग नाही म्हणल्यावर काय पैसाच कडे दाखा ना, बरोबर आहे का नाही. किती भारी वातावरण आहे, एक नंबर वातावरण आहे. आता सगळ्यांनी काय करायचंय, हाताने टाळी मुखाने नाम चिंतन करायचे. हरी हरी जय 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 हा, मला तुमले आवडीन तसं मनानं आवडस. इतकं वेड व्हायचं देवाच्या भजनात, इतकं वेड व्हायचं जसं की खरंच वेड लावलं बया कानाने मला, खरंच वेड लावलं बया देवाने मला. चेहरा दाखा बाकीने म्हणतात म्हणू का माय हो म्हणता आला काय मजा ना म्हणत हो माय. भजन म्हणत असताना अजिबात लाज ठेवायची नाही. कदाचित माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधून नाचावं, लोकांनी काय म्हणलं याच्याकडे लक्ष दिलं नाही. जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल जीवनामध्ये तर अजिबात लोकांच्या नादी लागायचं नाही. माझ्या माया बहिणींना मला सांगायचंय, लोक कोणाला चांगलं म्हणत नाही हो, त्यासले फक्त स्वतःने अंडेर आवडत, दुसरा ना अंडेरना किडाच पाठच लोके. हा मनीषी नाही ना लोके काय म्हणतात साई डोका माई काट टाका. हो, पहिला लोके होता त्यासनी मानसिकता अशी होती, जर कधी मायर मा पोरणी करा ना बाबा तुमले मनातील मोठा अनुभव याव,
पोरणी जर माहेर मगारा ना करा ना, माय बापच सांगेत बहीण जेठना पोरेस ना देरणा पोरेस ना कंटाळा नको करू बरं. हो आपली म्हणे देरणं ते घरनं जेठनं ते पोटणं राहस. पहिला मायबाप शिकाडेत आते मम्मी ते माझ्या देराणीचं माझ्या जेठानीचं पोरग माझ्या पुढं पुढं करतं काय नाही अशी बुताडा खोलल्यात जाय. पहिला मायबाप सांगेत देरणं ते घरनं जेठनं ते पोटणं राहस. आते आता गणच बदली जायला बहिणीस आता इथलं बदली जायचे हिशोबना बाहेर बदली जायचे बदलानं मी सांगतच पण आज आपला दिवस नाही तो कारण आज मागणी सांगायची होती मला मनीषने आज जुनं काही सांगायला भेटणार नाही बोलले होत्या काय होत नाही मोबाईल येतो नाही काही नाही ताई काही नाही वसते इथलं तो तुम्हाला बी दोष नाही येतो मना सुद्धा 3-4 दाव काही पण नाटे मोबाईल म्हणजे बिन माय बापनं लेकरू येते कवय रडी पडीन त्यांना सांगता येत नाही त्याला का माय का बाप कवय बी बुक असते त्यांबस लागानच नाही. हो आणि खरं सांग काय मोबाईलने इथला येडा करत माऊली बाबा कुणाल बाबा इथला येडा करत लोकेशले मोबाईलने हिशोबना बाहेर एक भाऊ मोबाईलनं व्हॉट्सअप चालवता दुसरा घरमा घुशी घ्या. ती बहीण बी सिरियल दाखा मा इथली येडी होती तिला असं वाटणं म्हणा मालक जुना तिने बी सिरियल दखता चहा ठेदीने चाना कप भरले नाही टिपॉयवर ठेदी ना भाऊ व्हॉट्सअप चालवता ध्यान मागून बायकोन कप ठेदी ना भाऊ हा कप उचलत पेवान टाइमले दखस वो म्हणा बा पीओपी दुसरा घर निशे म्हणे मी का दुसरा घर मागुशी आहे भाऊ म्हणे आणि जर आता मला दुसरा घर मागुशल मग त्या घरना मालकने जर दखत याव साधा गोमाल कुमचाड करी त्यांना येवान पहिले पैन पडीन म्हणे अवघर माय जीवलीश नाही पैस तिथला मग घर ना खरा मालक घुशी राहता घरमा याना निघाना गाव त्यांना घुसाना गाव दोन्ही दारमा ये राहिले भेटणार याला असं वाटे अव माठ टाकीन म्हणे आधी आणि तो घर ना मालक याली विचारा मी का तुमना घर मागुशी होऊन उभी तो बी फेसबुक मा येडा हो ते काय मोबाईल न काय खरं राहील निशे बाबा. हो इथला येडा बनाय ठेवले त्या मोबाईलच नाही. मी एक जण जेवणलेलं घ्या माले जेवणलेलं घ्या बसनो त्या पाहून सुरू कर दे ना बाबा म्हणतं काय बायको बोलते डोकं उठाडशे म्हणे म्हणतं मग पाहुणा दखत नाही पै दखत नाही कोणा बी समोर डोकं लायतेस म्हणे गाया सुद्धा देस माराल बी उठीस म्हणे म्हणतं तुला नाही रे घर परात दांगडो आहे त्या तेवढं बरं आहे जोडा मा एक बी बहीण तशी नाही आप तुम्ही नाही करतेस ना मालेगाव सॉरी मालेगाव मा हा म्हण डोका मा दुडच गुज जायचे मालेगाव मा पहिला मग होतं बा मालेगाव पण थोडं याद पडता मला असं वाटतं म्हणून गाडी पुढे निघावी म्हणतो दुडा मग याद हा विठ्ठल विठ्ठल महाराज बायको इथे डोकं उठाडे पाहुणा दखत नाही पै दखत नाही कोणा बी समोर काय बी बोलस कधी कधी येणार रांता बी जाडू उडी फेकस म्हणे म्हणतं बोगर परत दांगडो काय टेन्शन लिहू नको म्हणतं हा ते नेमकं त्या भाऊन घर जेवण होतं मला त्यांना हा महागाल नव्हतं स्वयंपाक वगैरे ती ताई म्हणे हे जेवण तयारी बसा म्हणे जेवण लिहा ते 2 आसन टाकेल होतात मी बसनो तो घर मालक बी बसना नेमका पहिला गा घुसलो तिथला मग तो भाऊ खाता उठना जिनावरला का दाबावर पै घ्या मग मन ध्यान मावून यान पहिलेच सांगेल होतं मन बायको येडी आहे पाहुणा दखत नाही पै दखत नाही कोणा बी समोर काय बी वडी फेकस म्हणतं आवराय जाईन माले स्कूटी टाकी मी बी जिना वाटे ती बहीण ना मागे तो भाऊ मागे तो दाबावर मी बी जिना वाटे पैनो त्यान मागे तो माल म्हणे का हो महाराज आता कथा उन्हात म्हणे तुम्ही म्हणतं भाऊ तू पै येतो ना मी बी पै उनो तू पहिलेच सांगे मन बायको येडी आहे म्हणे माल कुठी काढस तू राहाय जाशील मीच कुठाय जासू भाऊ म्हणशील पै उनो म्हणे महाराज तुमले इथलं बी समजत नाही म्हणतं काय होय ना अहो खाले रेंज ना प्रॉब्लेम आहे म्हणशील वर बोलालू आई खाले सांग देत अरे हो काका कसाल म्हणा म्हातारा माणूस ना जीवन हाल करा मोबाईल काय करतील त्याच काय सांगता येत नाही पण आता सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची सगळ्यांना सांगितलं होतं अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. माझ्या मीराबाईने लोकांचा विचार नाही केला पायात घुंगरू बांधले आणि नाचली समाज काय म्हणेल त्याच्यापेक्षा माझ्या देवाला काय आवडतं ते करून करायला पाहिजे बरोबर आहे की नाही. लोकांना काय आवडेल लोकांना आवडी निवडीचा विशेष डोक्यात ठेवायचा नाही लोकेशले काही नाही आपण चांगलं कधीच आवडत नाही. तुम्ही जर कधी बंगला बांधी टाका तरुण भाऊले सांगस जर बंगला बांधी टाका तुम्हावर प्रेम करणारा सांगतील काहीच वय नाही हो 30-35 वर्षनी वयमा बंगला बांध टाका पोऱ्यानी पण ज्यातले किडा पाडणार त्या एक सांगते हा सहज बांधावस का हो काहीतरी सापड नवीर ते आले
बाकी ते इथला नीच राहता ना, दुसऱ्याला कमी लेखान करता. तुमले नाही माहित हो, 6 रुपयाने उपाट दिले त्यांनी. कितला नीच धंदा याव. लोकांच्या नादी लागायचं नाही. लोक काय म्हणतील त्याच आनंदामध्ये तुम्ही खुश करायला घ्यात ना. आयुष्यभर आपलं आपण स्वतःसाठी जगणतच नाही. कारण लोक कोणले चांगला म्हणतात नाही. मी पहिला मग सांग, जन्म देणारा बाप मा सुद्धा दोष काढणारी अवलाद येतो. तुम्हाला मनामा दोष काढत नाही कसावरती मनीषी लोकेशले काय आवडस हाय डोकं माही काढता का. हो, भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे. आणि नुसतं प्रोसिजर मनीषीने बाजूवाला कराय ना मनीषीने आपण बी करा असं नाही. इतकी वेळी भक्ती करायची ना, इतकी वेळी भक्ती करायची जसं की आपल्याला कोणी म्हणलं पाहिजे काय जागतीच होत बघ तू ना भाऊ. इतकं वारे आलं पाहिजे नामचिंतनात, इतकं वारे आलं पाहिजे. किती आलं पाहिजे. अवचित भरेला वारा माझ्या मल्हारी रायाचा, अवचित भरेला वारा आपले कोणीतरी वारं भरावणारा पण भेटायला पाहिजे. ते भेटण्यासाठी संगत चांगली करावी लागेल. आणि संगत चांगली झाली का मग आपण शिकतो. बहिणी हो तुम्हाला सांगतो कसं म्हणलं पाहिजे. लाडकी लेकमी संताची हो, लाडकी लेकमी संताची, लाडकी लेकमी संताची हो, लाडकी लेकमी संताची हो, लाडकी लेकमी संताची हो, लाडकी लेकमी संताची, लाडकी लेकमी संताची हो, लाडकी लेकमी. पण ऐकतो वैवस माहितीये का, जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सद्गुरू भेटतात ना, गुरु भेटल्याच्या नंतर हे सगळं ज्ञान भेटतं. बरोबर आहे ना. आपल्या जीवनात गुरु भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. बरोबर आहे ना. पण गुरु भेटणं गरजेचं आहे. मग आपल्याला देवाशी नातं जोडून देतो. म्हणून आता तुम्ही काय करायचे, वेळ झालेली सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. जशी माझ्या राध्यानं केली, माझ्या मीराबाईने केली. मी जाऊ लागून ती गवडण म्हणत नाही, तो लागून आपली कीर्तनी सांगता होत नाही. अंतकरणापासून राधेनं देवावर प्रेम केलं. कसं आहे का. हे दीवानी में गाना तेरी, दीवानी में गाना तेरी, दीवानी हुई, दीवानी में गाना तेरी, दीवानी हुई, दीवानी में गाना तेरी, दीवानी हुई, दीवानी में गाना तेरी, दीवानी हुई. सदा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे, तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे. सारे जमाने से बेगानी हुई, दीवानी में गाना तेरी, दीवानी हुई, दीवानी में जावा तेरी, दीवानी हुई, दीवानी में गाना तेरी, दीवानी हुई, दीवानी में जावा तेरी, दीवानी हुई. आठे मनात सांग का आठे म्हणतात नाही. आठे बरं वातावरण आहे. बाबा लोक येलेत कीर्तन मा नाही ते 75 वरीस ना म्हातारा लाटे बजवून मनात सांग वाटे म्हणतात नाही. स्टँडवर एक म्हातारा भेटणं ते म्हण राहत. हे आज तिने आयली रात दारू पिना समी, नशामा खोटा ना बोलाव धोके बासती. एक बुकामा मोका गट्टा म्हणतो तुला. 75 वरीसनी वय जरी या किडा पाडरा ना त्याने पहिले कितला पाडेल. 75 वरीस ना म्हातारा म्हण राहत. धोकेबाज 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 वती रती, आहे ते
अरे चाल जर ती आवडली ना भाव आपले होतायचे. ये तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ा 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 गई, छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई, छोड़ आ गई द्वार छोड़ आ गई, छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई, छोड़ आ गई द्वार छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ा गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ा गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ा गई। शामदानी जिगर तेरी पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया, दिल तो घायल हुआ मैं भी पागल हुआ, वो अदा ये दिखाई मजा आ गया। शामदानी जिगर तेरी पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया, शामदानी जिगर तेरी पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया. असं ताकी राहत चालेल ना. मला फक्त एवढं सांगायचं की भाव आपले महत्वाचे. वेळ झालेली आहे आता. सगळ्यांनी आजचा लास्टवाला दिवस आहे, जागरचा दिवस आहे. मी जरा एक भजन गातो 2 मिनिटासाठी. कोणी जागा सोडायची नाही. मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. जागा कोणी सोडायची नाही. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात. तुम्हाला शपथ आहे एकानेही जागा सोडू नका. अजून कीर्तन बाकी. मला महत्वानं पॉईंट सांगणार तुमले. कोणी जागा सोडू नका. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात. सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखा मेळा असेल, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज? तुमच्या इथं सप्ताहाचं आयोजन केलं मी तर पहिले सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेल धन्यवाद भैया की तुम्ही धर्माचं कार्य करतायत आणि हे कार्य जसं सुरू केलंय तसं टिकवण्याचा सुद्धा प्रयत्न करा असं मला तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगावं. कसं आहे ना, कीर्तन हे एक माध्यम आहे. आपले धर्माचे नियम सांगायचं असेल, जीवन जगायची पद्धत काय असेल, हे प्रत्येक कीर्तनकार ज्याच्या त्याच्या पद्धतीनं सांगत जातात. आणि 7 दिवसामध्ये असं काहीतरी होतं की आपल्या गावातला किंवा आपल्या एरियातला नाही आपल्या गल्लीतला जर एखादा मुलगा निर्वेशनी झाला तरी समजावं की तुमचे 2-4 लाख रुपये खर्च केलेलं सक्सेस झालं. म्हणून चांगली कामं करायला हे एक पुण्याचा मार्ग आहे. तुम्ही करतायत, केलं पाहिजे. आणि मग आजचा 7वा दिवस आहे. 7व्या दिवसाची सेवा झाली. उद्या काल्याचं कीर्तन आहे. कीर्तनकार बाबा सुद्धा आज हजर आहेत कीर्तनामध्ये. नाही ते काही कीर्तनकार असे वाट देखणी पडस मनमा 150 नारायणात का बाबां त्या ई बसेल तशी. यांसाठी मननी श्रीमंती पाहिजे. नाही ते त्या जर ठरवतात जासूच बसा काय मा हो काय किडा पाडाच नाही काय नाही काय जाय बसा ना वाय बाय. पण बाबा इथे कीर्तनात येऊन बसले. बाबा धन्यवाद तुमचे. खरंच मनाची श्रीमंती आहे तुमची. आणि मला अजून मला वाटतं बाबांचे शिष्य आहेत. दादांचं नाव काय म्हणलं? हां, संदीप दादा. संदीप दादांनी माझा फोटो एवढा परफेक्ट बनवलाय की मीच माझ्याकडनं असं वाटत होतं जणू काय माझं प्रतिबिंब मी आरशात पाहतो. एवढा भारी फोटो बनवलाय. बघा फोटो आई देखील कितला भारी फोटो बनाय. जसा तसा रवी किरण महाराज उतार दिले जसा तसा. खरं तर मला इतका आनंद होतो. संदीप दादा आव्हाड एवढी भारी पेंटिंग आहे तुमची. माझ्यासारख्या साधारण लेखाचा तुम्ही फोटो काढलेला आहे तो पण एवढा अप्रतिम की माझ्याकडे शब्द नाही वर्णन करायला. एवढा भारी फोटो काढलेला आहे संदीप दादा. कुठे गेले संदीप दादा? हां, वा वा छान. हां, धन्यवाद. तुमच्या कलेला दाद देतो महाराज. आता तुम्हाला सांगावं वाटते आजचा 7वा दिवस आहे. 7 दिन पुरावे घेता ते 8वं कालाने कीर्तन ऐकणं शे.
आज ना शेवटला दिन आहे, हरिपाठनं तुम्ही कोण कोण येत पहिले ते सांगा. खोटं अजिबात बोला नाही, जे खरं असेल तेच सांगा ना. ज्या येत त्याच वर वोट करा, लबाड बोला नाही. शपथ रे तुमले खोटं बोलणारच ले. दोन तीन बायावर बोट करायला, दोन तीन माणसावर बोट करा ना का बा हरिपाठ मौनात नाही का तुम्ही? अरे हरिपाठाचं महत्व लय या. आमचे ज्ञानोबा राय सांगतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधेल्या. क्षणभर जरी अंतकरणापासून उभा राहिलात ना तरी सुद्धा हो तेने मुक्तीचारी साधेल्या. हरिपाठात आलं पाहिजे. एक क्षणाचं एवढं महत्व आहे. मग आता तुम्ही हरिपाठात जरी आले नसाल तर आजचा लास्टवाला दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. सगळ्यांना विनंती असेल की हे भगवंताचं नामचिंतनाचा दरबार आहे आणि नामचिंतनाची अशी ताकद असते, भगवंताच्या दर्शनाची अशी ताकद असते आणि भक्ताला एवढा आनंद असतो. देवाच्यासाठी कोणताही भक्त, मी सुरुवातीलाच उदाहरण म्हणून सांगितलं, माझ्या मीराबाईनं कन्हैयाच्या समोर पायात घुंगरू बांधून नाचावं, लाजली नाही. लोक काय म्हणतात, लोक काय म्हणतीला विचार केला नाही म्हणून भगवंताला नाचायला मजबूर केलं मीराबाईनं. बरोबर आहे ना? पायात घुंगरू बांधून नाचले. नाचलं पाहिजे, कीर्तन करावं माझ्या नामदेवरायांनी आणि कीर्तनात नाचावं. गुरुजी स्वतः जगाच्या मालकानं नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. पितांबर सुटला तरी भान नव्हतं, एवढा देव नाचत होता. अजून सांगतो, देवाच्या दरबारात कोण नाचलं? कृष्ण भगवंत जन्माला आल्याच्या नंतर मथुरेतलं चरित्र मला सांगायचं नाही बाबा, तुम्हाला दोघंकडचे चरित्र उद्या सांगतीलच. मथुरेतलं सांगत नाही. गोकुळामध्ये जेव्हा यशोदा मैयाला मुलगा झाला हे बघितल्याच्या नंतर, हो गोकुळात मुलगा झाला यशोदेला हे बघितल्याच्या नंतर नंदबाबांच्या कानी बातमी पडली. नंदबाबा धावत आले. नंदबाबा धावत आले. गल्लीतल्या पोरांनी हात धरला. बाबा कहा जा रहे हो? कछु नहीं, मुझे लाला हुआ है, लाला देखने जाना है भैया. बाबा नंद बाबा, अगर आपको लाला देखना है तो आपको नचनो पडेगो. तुम्हाला मुलगा झालाय जर बघायचं असेल नाचावं लागेल, कारण जन्माला येणारा कोणी साधारण नाही, देव आहे देव. हो कृष्ण भगवंत जन्माला आल्याच्या नंतर देवाचा बाप नाचला महाराज. देवना करता कोण नाचणं? देवना बाप नाचणं. आखो सांगस. जेव्हा चर्चा झाली, ही चर्चा गोकुळात कैलाश पर्वतावर महादेवाच्या कानी पडली. महादेव नाचायला लागले. पार्वती माता म्हणायला लागली, काय झालं काय झालं, एवढे खुश काय होताय? अहो पडशान लागन. हे बोला नहीं माने रे नहीं माने, मचल गए नचने बंगड़ा डिस्को कछु नहीं जाने, तांडव के हो गए दीवाने, गौरा शिव को लगी है समझाने, मचल गई नचने. गौरा सांगत होती, पार्वती माता सांगत होती, काय करायला म्हणले देवा? अगं भगवंत जन्माला आलाय, मला बघायला जायचंय म्हणले. महादेव नाचे रांता देवन करता, देवच ना देव महादेव सुद्धा नाचेले देवन करता, देवना बाप नाचेले. मग तुम्ही आपे नाचनो द्या, मग काय वाईट आहे का? नाही ना. जो जो देवासाठी नाचतो त्याला संसारात नाचायची गरज पडत नाही, हा माझा विश्वास आहे. मग आता कोय काय काय बचल म्हातारा सांगतील, महाराज तरुणच ना, ठीक आहे, पण मग आम्ही म्हातारे आहेत बाबा, आम्ही म्हातारा आहेत बाबा, आम्ही काय करा ना? तुम्ही बसलेले म्हातारा 60, 70, 75, 80, 85 लगुन्ना होतील. बरोबर आहे ना? भगवंत जेव्हा जन्माला आले ना तेव्हा नंदबाबांची वय होती 90 वर्ष. किती? 90 वर्षाच्या वयामध्ये नंदबाबा नाचले. मग आता आपले 50-60 म्हणा नाचाल, काय अडचण आहे? आणि तुम्ही बारीक ब्रेक डान्स करायला पाहिजे असं काय नाही. देवना दरबार माझ्या आले जसं येईन तसं बेभान होऊन नाचलं पाहिजे. फक्त 2 मिनिटासाठी माझ्या देवाच्या दरबारात, माझ्या कन्हैयाच्या दरबारात, माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात सगळ्यांनी हजेरी लावायची. 2 मिनिटं जागेवर उभं राहायचंय. जो देऊन करता नाचीन त्याला संसार मनाचा गरज पडणार नाही. सर्वांनी उभं राहायची नाही. हा वजनात हजेरी लावायची. जो नाचणार नाही त्याला त्यान बाजूवालाने शपथ रे. सर्वांनी जोरात नाचायचे.
बसून घ्या. उद्याची काही सूचना असेल आणि कार्यक्रमाची सांगता असेल. खाली बसा सगळ्यांनी. उद्याच्या बोला लोकांना. बसा 5 मिनिटं बसा सर्वांनी.